तर आता ओम देशमुख यांच्याकडून आपण जाणार आहोत आमच्या दुसऱ्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे, ज्या वाडी बंदर परिसरात आहे। खरं तर ईस्टर्न फ्रीवे हा कालच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला होता आणि आता ईस्टर्न फ्रीवे वरती मोठी गर्दी तयार झालेली आहे। गर्दीचा एक मोठा लोंढा आपल्याला येताना बघायला मिळतोय। सीमा, काय परिस्थिती आहे फ्रीवे वरती आणि तुम्ही ज्या परिसरात आहात सध्या त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे? साधारण काय संख्या सांगितली जाऊ शकते आंदोलकांची? मनश्री, मोठ्या संख्येनं खरं तर चेंबूरच्या या हायवेवरून आझाद मैदानाच्या दिशेनं ज्या मोठ्या संख्येनं गाड्या निघालेल्या होत्या त्या संपूर्ण गाड्यांना CSMT स्थानकाच्या म्हणजे जिथे हायवे संपतो त्या ठिकाणी पोलिसांनी गाड्या अडवलेल्या आहेत। हायवेवरती बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि या बॅरिकेटिंगच्या त्या पलीकडे म्हणजे हायवेवरती संपूर्ण गाड्यांचा ताफा जो आहे तो थांबलेला आहे। लांबच लांब रांगा या हायवेवरती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर जिथे हायवे संपतो अगदी तिथेच या रस्त्यांवरती बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि एकही गाडी पुढे जाऊ दिली जात नाहीये। त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। सोबतच जे पथक आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, त्यामुळे गाड्या पुढे जाऊ दिल्या जात नाही। त्यामुळे आंदोलक या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत, आमच्या गाड्या सोडा, आणि पायी आता पुढे जाताना हे जे आंदोलक आहेत ते पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते कारण एकही गाडी आता पुढे जाऊ दिली जात नाहीये। या ठिकाणाहून काही अंतरावरच आझाद मैदान आहे आणि त्या ठिकाणी या मोठ्या संख्येनं गाड्या जाऊ नये यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये बंदोबस्त आणि बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। सध्या आपण इथे या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो पाटीलच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत। पोलिसांनी गाड्या अडवलेल्या आहेत। पोलिसांनी मार्गाने चाललेलं हे जे आंदोलन आहे ते गृहमंत्र्याकडून दाबण्याचा प्रयत्न पद्धतशीर पद्धतीने करत आहेत। पोलीस बळाचा अनैतिक वापर, एवढ्या गाड्यांची परवानगी दिलेली नव्हती तर आता गाड्या अडवलेल्या आहेत। एवढ्या गाड्यांची एका दिवसासाठी परवानगी दिली होती 5000 माणसांची। हे लोकशाही मार्गाने चाललेलं उपोषण आणि आंदोलन हे दाबण्याचं गृहमंत्री राज्याच्या कसे जाणार आहात? तुमच्या गाड्या अडवलेल्या आहेत, पुढे कसे? हे मुंबई आमची आहे, आम्ही कसं पण जाऊ? आम्हाला या शासनाने आम्हाला किती अडवण्याचा प्रयत्न करू द्या, आम्ही मुंबईमध्ये आणि आझाद मैदानात घुसणार म्हणजे घुसणार। फक्त मराठा समाजच मोडू शकतो हे मी सांगतो। नक्कीच मनश्री, सध्या इकडची जी दृश्य पाहिली तर सगळे आंदोलक हे गाडीच्या बाहेर उतरले आणि रस्त्यावरती आता घोषणाबाजी द्यायला सुरुवात झालेली आहे। हायवेच्या दिशेने खरं तर पुढे गाड्या जात होत्या मोठ्या संख्येनं, त्या गाड्या आता अडवल्यामुळे आता आंदोलक हे आक्रमक होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी वर्तवली जाते। आमचा आंदोलन कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आहे असं या आंदोलकांचं म्हणणं आहे। खरं तर अटी शर्तींसह जेव्हा पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिलेली होती तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की 5000 नागरिकांना आंदोलनाची परवानगी असेल आणि 5 पेक्षा जास्त गाड्या खरं तर मुंबईमध्ये येणार नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र मोठ्या संख्येनं गाड्या आल्यानंतर आता हायवेवरतीच या गाड्या थांबवण्यात आलेल्या आहेत, बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे। छावणीचं स्वरूप या परिसरामध्ये निर्माण झालंय आणि तेव्हा गाड्या पुढे जेव्हा जाऊ दिल्या जात नाही तेव्हा आता या गाड्यामधून उतरून हे आंदोलक घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या आपण इथे जर बघितलं तर एक गाडी सध्या या ठिकाणी सोडली जाते, बॅरिकेटिंग आता काढण्यात आलेला आहे। एकच गाडी जाण्याची खरं तर कुठेतरी परवानगी दिली जाते। पुन्हा एकदा म्हणजे एकच गाडी सोडलेली आहे आणि पुन्हा बॅरिकेटिंग या संपूर्ण परिसरामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे। बॅरिकेटिंगच्या बाहेर आणि बॅरिकेटिंगच्या आतमध्ये दोन्ही बाजूला आपल्याला सध्या पोलीस पाहायला मिळत आहे। मी आता संपूर्ण या म्हणजे 200 मीटर परिसरातून स्वतः चालत आले तेव्हा पुन्हा लांबच लांब गाड्या लागलेल्या आहेत, ताफा पूर्णपणे थांबलेला आहे आंदोलकांचा। त्यामुळे या ठिकाणी आता पुढील काही मिनिटांमध्ये जर गाड्या सोडल्या गेल्या नाहीत तर मात्र वेगळं चित्र दिसू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते, कारण गाडीतून उतरून सध्या आंदोलक हे घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहे। मनश्री, खरंय सीमा, ज्या पद्धतीची दृश्य तुम्ही दाखवताय त्या पद्धतीने संपूर्ण ईस्टर्न फ्रीवे हा जाम झालेला आहे। वाहतुकीची कोंडी तर झालेलीच आहे कारण गाड्या सोडल्या जात नाही।